वयाच्या 60 नंतर प्रत्येकाला म्हातारपणाची चाहूल लागते। मग पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुमच्या नसामध्ये दुखण्याचा प्रॉब्लेम वाढू लागतो। त्यामध्ये कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, तुमची मनकादुखी असेल, यामध्ये काही ना काही दुखण्याचा प्रॉब्लेम सुरू होत असतो। सकाळी झोपेतून उठायचं जरी तुम्हाला म्हणलं तर अंगामध्ये अशक्तपणा, कमजोरी वाटू लागते। अगदी 2 पावले जरी सकाळी उठून झोपेतून चालायचं म्हणलं तर ताकद शरीरामध्ये अजिबात उरत नाही। असा प्रॉब्लेम 99% वयस्कर लोकांमध्ये या ठिकाणी जाणवतच असतो। मग लोक यावर काय करतात? दवाखाना करतात, वेगवेगळे औषध घेतात, परंतु यावरती तात्पुरता फरक तुम्हाला कमी होतो। त्यानंतर 15-20 दिवसानंतर आणि पहिला जशा प्रकारे तुम्हाला दुखणं होतं तशा प्रकारे परत आणि ते चालू होतं। आमच्या आजोबांचं वय सध्याला 70 वर्ष या ठिकाणी पार झालंय। आमच्या आजोबांना वेगवेगळे दवाखाने केली, औषधं भरपूर घेतली, भरपूर पैसे डॉक्टरांना घातले, तरी सुद्धा हे प्रॉब्लेम या ठिकाणी आता दूर होत नव्हते। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे आमच्या आजोबांचा नसा दुखण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी होता। यामध्ये त्यांची कंबर दुखत असेल, तसेच गुडघेदुखी, पाठदुखी असेल, तर हे सर्व प्रॉब्लेम आमच्या आजोबांच्या अंगामध्ये घर करून बसले होते। मग दररोज आमचे आजोबा त्रासात होते। यावरती आमच्या एका जवळच्या मित्राने सोलापूर जिल्ह्यातील एका जुन्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नंबर दिला, जे सध्याला 90 वर्ष त्यांचं पार झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे औषध देतात तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने औषध देतात, त्यामुळे यासाठी खर्च अजिबात येणार नाही। जर तुम्ही ही आयुर्वेदिक पदार्थ या ठिकाणी आता घेतले, खाल्ले, तर तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये 100% तुमच्या शरीरामधील पायापासून ते नखापर्यंत, जे डोक्यापर्यंत, म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्यांच्या केसापर्यंत जेवढ्या पण काही नसामध्ये तुमच्या या ठिकाणी आता दुखण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत आहे तर तो 100% बरा होणार आहे। आमच्या आजोबांना 1 रुपया सुद्धा खर्च न करता 5 आयुर्वेदिक पदार्थ या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिली आणि ती एका विशिष्ट टायमिंगला या ठिकाणी बारीक करून खाल्ली आणि त्यानंतर आमच्या आजोबांच्या सर्व नसा दुखायच्या बंद झाल्या। अगदी 20 वर्षाचं पोरगं जसं एकदम ठणठणीत असतं तशा प्रकारची ताकद आली। कदाचित यावर तुमचा विश्वास बसत नसेल, परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे सध्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतात, बघा त्यांनी जे पदार्थ खायला सांगितले होते ते आता तुमच्या घरामध्ये कुठेही या ठिकाणी मिळून जातात। ते खाल्ल्यानंतर 100% सर्व आजार या ठिकाणी आता बरे झाले आहेत। आता तुम्ही म्हणाल की हे पदार्थ कुठे मिळतात, कुठून आणायचे, तर अजिबात तुम्ही घाबरू नका। हे पदार्थ तुमच्या घराच्या आसपासच आहेत, परंतु या पदार्थाबद्दल तुम्हाला कोणी सुद्धा आजपर्यंत सांगितलेलं नाही, त्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या आजपर्यंत झिजवत आहात आणि हे पैसे विनाकारण तुम्ही घालवत आहात। आज मी तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील एका 90 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले असे 5 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी खायचे आहेत, जे जर तुम्ही व्यवस्थित विशिष्ट टायमिंगला जर फक्त 3च दिवस खाल्ले तर तुमच्या नसामधील जे काय दुखणं आहे तर ते 100% आता बरं होणार आहे। जसं की यामध्ये गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, तुम्हाला चक्कर येत असेल, अशक्तपणा येणं असेल, तर या सर्व आजारावर हे पदार्थ आता काम करणार आहेत। त्यामुळे हे पदार्थ कोणते आहेत, कशा पद्धतीने खायचे आहेत, यासाठी फक्त तुम्ही 2 मिनिटे आता वेळ देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। वय वर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून हे पदार्थ विशिष्ट टायमिंगला खायचे आहेत। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आतापर्यंत हे पदार्थ कोणाला सुद्धा सांगितले नव्हते, ते तुम्हाला नवीन पदार्थ असणार आहेत, ते पदार्थ सांगणार आहे। जर तुम्ही व्यवस्थित फक्त 3 दिवस हे पदार्थ खाल्ले तर यामध्ये तुम्ही कधी इथून पुढे आजारी पडणार नाही। 100% आयुर्वेदिक डॉक्टरांनी गॅरंटी दिली आहे। 250 पेक्षा जास्त आजार यामुळे आता बरे होणार आहेत। तुम्हाला बीपी शुगरचा त्रास असेल तर झटक्यात कमी होणार आहे। जर तुम्ही व्यवस्थित 1 महिना जर आता हे पदार्थ खाल्ले तर तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या देखील आता या ठिकाणी आता बऱ्या होणार आहेत। वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक वेगवेगळे बदल होऊ लागतात। काहींना सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो, काहींना गुडघेदुखीच्या तीव्र वेदना जाणवतात, काहींना या ठिकाणी आता कंबर दुखत असते, काहींची हाडे एकदम कुमकुवत होतात, जणू काही ताकदच हाडामध्ये राहत नाही अशी परिस्थिती निर्माण होते। शरीरामध्ये आता एक वेगळीच कमजोरी चिटकून बसते, पायात ताकद राहत नाही, नसा दबून गेल्यासारखे वाटते आणि रोजच्या साध्या हालचाली या ठिकाणी नको वाटत असतात। उठताना बसताना त्रास होत असतो। अशा वेळी आपण काय करतो, लगेच दवाखान्याचा रस्ता धरतो, तेथे महागडी दवाखान्यातून औषध घेतो आणि त्याचा परिणाम फक्त काही दिवसच तात्पुरता टिकतो। 2 दिवस हलकं वाटतं, पण 3ऱ्या दिवशी पुन्हा तीच वेदना, तीच कमजोरी शरीरात या ठिकाणी दबून बसते।
आजार जणू अंगाशी चिटकूनच बसलेला आहे असं वाटतं आणि तो आजार सुटायलाच तयार नसतात। पण या सर्व समस्यांवर एक वेगळा नैसर्गिक उपाय या ठिकाणी आता सांगितलाय, तोही आयुर्वेदिक पद्धतीने पूर्णपणे घरगुती उपाय या ठिकाणी असणार आहे। तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितलाय। विशेष म्हणजे हे आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत तर ते स्वतः वयाच्या 90व्या वर्षात आहेत, पण त्यांची ऊर्जा आणि शरीरातील ताकद पाहून कोणीही त्यांचं खरं वय या ठिकाणी ओळखू शकणार नाही। त्यांची कंबर अजिबात त्या ठिकाणी दुखत नाही, गुडघेदुखीचा त्रास नाही, सांधे ठणठणीत आहेत, पायात ताकद भरपूर आहे, त्यांच्या शरीरात आजपर्यंत एकही मोठा आजार घर करून बसलेला नाही। जेव्हा मी त्यांना विचारलं की आमच्या आजोबांना सुद्धा भरपूर आजार आहेत, तुम्ही या ठिकाणी काय करता, तर तुमचं वय 90 असूनही कसे काय तंदुरुस्त राहता, तेव्हा त्यांनी या ठिकाणी आता उत्तर दिलंय, मी कोणतीही महागडी औषधं घेत नाही, हा एक साधा उपाय दररोज करतो। त्यांनी सांगितलेला हा उपाय इतका सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खर्च करावा लागणार नाही, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता याचा जो परिणाम आहे तो इतका प्रभावी आहे की तुमच्या शरीरात वर्षानुवर्षे साचून बसलेली कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, तुमच्या नसा दबत असतील, पायात त्या ठिकाणी ताकद नसल्याचा प्रॉब्लेम असेल, सततची कमजोरी चक्कर येणं वाटत असेल, तर सर्व आजार या ठिकाणी आता पूर्णपणे 3 दिवसांच्या आत नाहीसे होऊन राहील। आता वेळ आहे त्या ठिकाणी आता लपलेल्या वेदना बाहेर काढण्याची, शरीर पुन्हा एकदा तरतरीत, मजबूत आणि उत्साही बनण्याची। आता सोलापूर जिल्ह्यामधील आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलाय हा जादुई उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर फक्त 2 दिवसातच फरक जाणवणार आहे। 5 दिवसानंतर तुमचं शरीर तुम्हालाच हलकं वाटेल, सक्षम वाटेल। कंबरदुखी, गुडघेदुखी, पायातील अशक्तपणा, चक्कर मारणे, सांधेदुखी हे शब्दही तुम्हाला या ठिकाणी आता जुने वाटू लागतील, मनात सुद्धा येणार नाही। आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला एक वेगळं समाधान मिळणार आहे। त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी आता सर्व काम बाजूला सोडा आणि अत्यंत बारकाईने लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व उपाय या ठिकाणी व्यवस्थित ऐकायला मिळतील। सोलापूर जिल्ह्यातील एका अनुभवी आणि आदरणीय वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक असा उपाय सांगितलाय जो केवळ परिणामकारक करणार नाही तर पूर्णपणे घरगुती आणि नैसर्गिक आहे। विशेष म्हणजे या उपायातील आता तुम्हाला 1 रुपया सुद्धा याला खर्च लागणार नाही। आजकाल आपण पाहतो की जर आपण बाहेर थोड्याशा वेदना झाल्या तर दवाखान्यात गेलो तर डॉक्टर तुम्हाला अंगावर जर एक नजर टाकली, हात जरी लावला तर 500 रुपयांची नोट या ठिकाणी लगेच घेतो, तुम्हाला पण माहित आहे। तर या ठिकाणी एवढं सगळं करूनही काय होतं, काही दिवस गुडघेदुखी थोडी कमी होते, कंबरदुखी सैल होते का, पण काही दिवसांनी तुम्हाला परत त्याच वेदना परत येतात। त्यामुळे औषधं फक्त वेदना दडवतात, परंतु आता आयुर्वेदिक उपाय जर तुम्ही केले तर 100% उपाय तुम्हाला या ठिकाणी आता कामाला येणार आहे। दवाखान्यातील जास्त औषधं खाल्ल्यामुळे शरीरात या ठिकाणी मोठा परिणाम होऊ शकतो। सततच्या गोळ्या आणि इंजेक्शनमुळे शरीरातील हाडे कमजोर होतात, मेंदूवर परिणाम होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्याची क्षमता कमी करते। म्हणून सगळंच त्या ठिकाणी आता तुम्हाला माहित असून पण जास्त औषध घेणं आणि शरीरामध्ये गोळ्या त्या ठिकाणी गिळणं शरीरासाठी हानिकारक आहे, हे आतापासून तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये धावपळ करण्याऐवजी आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक उपायांनी तुमच्या शरीराला पुन्हा नैसर्गिक तंदुरुस्ती देणे हेच योग्य असणार आहे। बघा, सोलापूर जिल्ह्यातील 90 वर्षाच्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेल्या अशा काही आता प्राचीन उपचार पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला उपाय करायला सांगितला आहे। ते म्हणतात, तुमचं शरीर एक मंदिर आहे, त्याचं रक्षण औषधांनी नाही तर निसर्गाने करावं लागतं। त्यामुळे त्यांनी सांगितलेला हा उपाय पूर्णपणे घरगुती आहे। यात वापरले जाणारे साहित्य आपल्या घरामध्येच आता वापरले जाणारे साहित्य आहे, पण योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने वापरले तर ते औषध या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला आता कामाला येणार आहे, अन्यथा त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम देखील होऊ शकतो। मित्रांनो, तुमचे वर्ष 60च्या वरती असेल आणि तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागत असेल, तर तुम्हाला वयाच्या 60 नंतर अशक्तपणा जास्त येत असेल, कारण याच वयापासून उतार वयाचा प्रारंभ सुरू होतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी आयुर्वेदिक पदार्थ सांगणार आहे जी जर दररोज तुम्ही खाल्ली तर इथून पुढे दवाखान्याची पायरी चढण्याची गरज तुम्हाला लागणार नाही। त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पदार्थ इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्हाला खायचे आहेत। 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुमच्या घरामध्येच आता या ठिकाणी तुम्हाला सहज हे पदार्थ या ठिकाणी आता मिळून जातात।
परंतु तुम्हाला या पदार्थांची काहीच माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत बसला आहात, म्हणजे सारखं दवाखान्याला जात आहात. मी अशी आयुर्वेदिक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे जे खाल्ल्यानंतर तुमची बीपी शुगर तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला जो या वयामध्ये अशक्तपणा, थकवा येत असेल, चक्कर येत असेल, तो निघून जाणार आहे. एका सोलापूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी हे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता खायला सांगितलेत. मग आता कसे खायचे? आता तुम्हाला ते 5 ते 4 पदार्थ आता खाण्याला खायचे जे आहेत तर ते या ठिकाणी सांगायला आता सुरुवात करत आहे. तर सर्वांनी इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्या. जे तुम्हाला कुठेही या ठिकाणी घरामध्ये मिळतात, यामधील शेवटचा पदार्थ जो आहे तर तो व्यवस्थित ऐकून जर तुम्ही आता खाल्ला तर तुमचे 100% आजार बरे होऊन राहील. यामधील पहिला पदार्थ आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, काळा हुलगा. आता काळा हुलगा हे तुम्हाला अखंड काळा हुलगा या ठिकाणी घ्यायचा आहे. याचं माडगं सुद्धा आता खेडेगावामध्ये करून खाल्लं जातं. यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फायबर असतात ज्यामुळे पचन हे तुमचं आता सुधारतं. मेटाबॉलिझम म्हणजेच पचन क्षमता बूस्ट होते. शरीरात गॅस आणि पचन संबंधी जे काय आजार आता दडलेले आहेत तर ते बरे होतात. त्यातल्या त्यात आता जर तुम्ही आता हे काळे हुलगे जर आता एक विशिष्ट पद्धतीने खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल, पायाच्या नसापासून ते पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत ज्या काही नसा आता दुखण्याचा प्रॉब्लेम आहे तर तो 100% या ठिकाणी बरा होणार आहे. आता तुम्हाला जे हुलगं जे काळ आहे तर हे असंच खाऊन चालणार नाही बरं का. यासोबत अजूनही काही पदार्थ पुढे तुम्हाला सांगणार आहे. हे मिक्स केलं तरच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे 2 मिनिटे आता इथून पुढे लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे, कारण दुसऱ्या 2 गोष्टी बरोबर आता हा जो फॉर्म्युला जर तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला या ठिकाणी काही सुद्धा फायदा होणार नाही. त्यामुळे पहिला पदार्थ सांगितला काळे हुलगे. जर काळ्या हुलग्याला जर तुम्ही मोड आणून जर खाल्ला तर तुमचं सर्वात पहिल्यांदा प्रॉब्लेम या ठिकाणी दूर होणार आहे. तो म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी वय वाढण्याचा, केस पांढरे होण्याचा, चेहऱ्यावर सुरकुतण्याचा प्रॉब्लेम असेल तर यामुळे तुमचं वृद्धत्व जे आहे तर ते दूर होतं, वजन कमी होतं. रक्तामध्ये असणारी साखरेची पातळी या काळ्या हुलग्यामुळे कमी करण्यास मदत होतं. यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांच्या संदर्भात आजार या ठिकाणी आता हे सुद्धा बरे होतात. त्यामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत असतं. आता हे एकत्र कसं करायचं? तत्पूर्वी दुसरा पदार्थ यामध्ये लागणार आहे. सगळं मिळून तुम्हाला मुठभर खायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठराविक टायमिंगला खायचं आहे. जर टायमिंग चुकलं तर ते पदार्थ पचणार नाहीत, त्यामुळे याचा फायदा होणार नाही. व्हिडिओच्या शेवटी टायमिंग सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन या ठिकाणी बघायचा आहे. सगळ्यात जास्त आजार बरे या ठिकाणी होणार आहेत ते म्हणजे नसा दबण्याचा प्रॉब्लेम असेल, अशक्तपणा असेल, यामध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी, चक्कर मारणे हे आजार जबरदस्तीरीतीने आता या पदार्थामुळे बरे होणार आहेत. दुसरं या ठिकाणी पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मका. बघा मकाचे दाणे एक विशिष्ट पद्धतीने खायचं आहे. आता या मकाच्या दाण्यामध्ये फायबर, कॅल्शियम, प्रोटीन, त्या ठिकाणी विटॅमिन आणि मिनरल्स हे या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतं. कॅल्शियम जबरदस्त वाढतं. हे भिजवून याला मोड आल्यानंतर तुम्हाला खायचं आहे, पण एकत्र करण्याची पद्धत फार वेगळी आहे. यामध्ये आयर्न, फॉस्फरस या ठिकाणी मिळतंच, ज्यामुळे रक्तात हिमोग्लोबिन वाढतं, सुस्ती, शरीरातील थकवा निघून जातो. तुम्ही कायम एनर्जेटिक आता त्या ठिकाणी राहू शकता, ऊर्जायुक्त राहू शकता. दिवसभर एक वेगळी तुमच्या शरीरामध्ये स्फूर्ती राहते, फ्रेशनेस येतो. रक्तामध्ये वाढलेली आता ब्लड शुगर देखील कंट्रोल करते. मोड आलेले मकाचे दाणे शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा वाढली असेल तर ती देखील जबरदस्तीरीतीने या ठिकाणी आता कमी करत असते. बघा पुढचा पदार्थ विसरू नका. तुमचा डायबेटिक पेशंट असेल तर तो खूप जबरदस्त या ठिकाणी आता बरा होतो. तिसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे एक फळ आहे. ते फळ तुम्हाला कुठेही 5-10 रुपयात मिळून जातं, ते म्हणजे पेरू. आता तुम्ही म्हणाल की पेरू आता मध्येच कुठून आणला, तर बघा लक्षात ठेवा. पहिला पदार्थ सांगितला काळा हुलगा, दुसरा पदार्थ सांगितला मकाचे दाणे, तिसरा पदार्थ तुम्हाला लागणार आहे देशी एक पेरू. याची मिक्सिंग करण्याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 10 वाजता झोपताना थोडेसे मुठभर तुम्हाला काळे हुलगे घ्यायचे आहेत, थोडीशी मुठभर तुम्हाला काय घ्यायचं आहे, मक्याचे दाणे घ्यायचे आहेत. मग हे तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि रात्रभर सकाळी या ठिकाणी तुम्हाला सकाळपर्यंत त्या ठिकाणी भिजू घालायचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी ते भिजलेले दाणे जे आहेत ते बाजूला काढायचं आहे. एक कांदा घ्यायचा आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे, एक गाजर घ्यायचा आहे आणि एक काकडी घ्यायची आहे. व्यवस्थित तुम्हाला त्याची कट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी
आता तुम्हाला कांदा जो आहे तर तो पहिल्यांदा तुमच्या पातेल्यामध्ये टाकायचा आहे, व्यवस्थित फ्राय करायचं, थोडंसं चटणी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे भिजवलेले काळे हुलगे आणि या ठिकाणी जे तुम्हाला मक्याचे दाणे सांगितलेत हे या ठिकाणी तुम्हाला खायचं आहे। हे संपूर्ण मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यावर जे अर्धा लिंबू त्या ठिकाणी पिळायचं आहे आणि हे बाहेर काढून तुम्हाला दररोज नाश्ता म्हणून खायचा आहे। आणि हे नाश्ता खात असताना याला तोंडी म्हणून चटणी मीठ लावून तुम्हाला एक पेरू खायचा आहे। हे जर तुम्ही असं दररोज जर खात गेला तर 8 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये जे काही कॅल्शियम कमी झाले तर ते पहिल्यांदा कॅल्शियम वाढेल आणि कॅल्शियम एकदा का वाढलं तर शरीरामध्ये जी झीज झालेली हाडे आहेत तर ती भरून येण्यास मदत होईल, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी ताकद गेल्या तर ती परत येईल आणि ज्यामुळे शरीरातील सर्व आजार या ठिकाणी बरे होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।